रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज खरं तर आज मी ना खूप सुंदर आणि खूप चांगला फ्लॅट आहे। खरं तर 4.5 BHK फ्लॅट आहे। तुम्ही आता तुम्हाला दिसत पण असेल त्याची हवा आहे। दुपारचं 3 वाजले, 3 वाजता मी हा फ्लॅट काढतोय। इतकी हवा ह्या फ्लॅटमध्ये आहे। जे लोक हवेचे शौकीन आहेत, ज्यांना नॉर्थ ईस्ट फेसिंगचं घर हवं आहे, ज्यांना बेडरूमची साईज मोठी पाहिजे, हॉलची साईज मोठी पाहिजे आणि सगळंच मोठं पाहिजे आणि अशा पद्धतीचे घरं भविष्यात मिळतील किंवा नाही मिळतील, मला तरी थोडासा संदेह आहे। संदेह असण्यापाठीमागं कारण हे आहे, कारण आता हे जे आपण घर बघतोय हे खरं तर 2017च्या अगोदरचं बनलेलं घर आहे, पण ते तयार रेडी आत्ता झालेलं आहे। एकदम विथ OC CC सगळ्या बँकांकडनं लोन मिळणारं तुम्हाला हे घर असेल। कार्पेटचा जर विचार केला तर 2200 कार्पेट असेल। पार्किंग संदर्भात जर आपण विचार केला तर जवळजवळ तुम्हाला 3 पार्किंग ह्या घरामध्ये मिळतील। 4.5 BHK फ्लॅटचं घर असेल आणि 2200 कार्पेटचं घर असेल आणि असं सुंदर बेडरूमची साईज बघा, हॉलची साईज बघा, किचनची साईज बघा, ह्या सगळ्या गोष्टी एकदम मोठाल्या आहेत। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला हे घर आपण बघतो, हे आता घर बघितलं तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जर उभं राहिलं तर हवेचा फ्लो इतका जबरदस्त आहे की खूप मोठी चांगल्यात चांगली हवा तुम्हाला येईल। आणि विशेष म्हणजे ज्यावेळेला हॉलमधनं आपण पुढे बघणार आहोत त्यावेळेला सुंदर असा तुम्हाला येऊरचा डोंगरही तुमच्या ह्या घरामधनं दिसणार आहे। हो, आपण कापरवाडी जंक्शनवरतीच एक राजतत्व बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेलं प्रोजेक्ट होतं। ते प्रोजेक्ट थोडं डिले झालं। आता त्या प्रोजेक्टचं नाव स्टेला म्हणून आहे। तर ह्या स्टेला प्रोजेक्टमध्येच 4.5 BHKचा फ्लॅट खरं तर मी दाखवण्याचा चांगला प्रयत्न करतोय। मला असं वाटते ज्या लोकांना प्रशस्त घराची अपेक्षा आहे, मोठं घराची अपेक्षा आहे, त्या मोठा परिवार आहे त्यांच्यासाठी कनेक्टिव्हिटी वाईज जर विचार केला तर जवळ असणारं, तर मला असं वाटतं ठाण्यातलं हे खूप सुंदर आणि चांगलं प्रशस्त हा फ्लॅट नक्की असू शकतो। आता फ्लॅट जर आपण पूर्ण बघायचा विचार जर केला तर मोबाईलच्या कंपासने जर आपण समजा बघितलं की बाबा ह्याचं फेसिंग काय असणार आहे, तर कंप्लीट नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे। विशेष म्हणजे ज्यावेळेला हा नॉर्थ फेस बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता हे तुमचं घर 4 BHKचं इथपर्यंत तुम्हाला कोण विचारणार काय नाही। ह्या साईडला जरी गेलं तर तुम्हाला कोण काय म्हणणार नाही आहे, पण ह्या साईडला तुम्हाला एक लिफ्ट मिळेल, तिथे एक लिफ्ट मिळेल, इथे एक लिफ्ट मिळेल, तिथे एक लिफ्ट, टोटल तुम्हाला 4 लिफ्टचं प्रावधान ह्या 4 लिफ्टचं ह्या फ्लोअरसाठी आहे। इथे एक फ्लॅट आहे, तिथे एक फ्लॅट आहे, त्या साईडला 2 फ्लॅट आहेत, असे तुम्हाला टोटल 4 फ्लॅट ह्या याच्यामध्ये 4 फ्लॅट 4 लिफ्ट तुम्हाला मिळतात। आणि ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये जाणार आहोत त्यावेळेला हे साऊथचं असणार आहे। विशेष म्हणजे तुम्ही ज्यावेळेला आतमध्ये येणार आहात त्यावेळेला ह्या साईडला गेलात तर वेस्ट आहे, ह्या साईडला गेलात तर ईस्ट आहे। त्याच्यामुळे तुमचं सकाळचं ऊन तुम्हाला तुमच्या घरामध्ये मिळणार आहे, संध्याकाळचं ऊन हवा तुमच्या घरामध्ये मिळणार आहे। ह्या फ्लॅटमध्ये हीच सगळ्यात चांगली खासियत आहे की दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात, सकाळच्या आणि संध्याकाळच्या उन्हाच्या हवेच्या ह्या दोन्हीचं प्रावधान मात्र ह्या फ्लॅटमध्ये नक्की होतं आहे। कारण की वेस्ट ह्या साईडला आहे, ईस्ट ह्या साईडला आहे। सकाळचं ऊन तुम्हाला इकडनं येईल, संध्याकाळचं ऊन तुम्हाला इकडनं, संध्याकाळचं ऊन वारा हे दोन्ही पण इकडनं मिळेल। घरात आल्यानंतर ज्यावेळेला तुम्ही बघू शकता दरवाजा किती मोठा साईजचा आहे। एवढी मोठी जागा तुम्हाला सगळ्यात पहिली मिळते घरात आल्यानंतर इमिडिएटली, एवढी मोठी जागा। आणि इमिडिएटली समजा जर आता आम्ही दरवाजा बंद करण्याचा विचार केला तर मी आता हा दरवाजा बंद केला, दरवाजा बंद केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही जागा किती मोठी आहे। त्याच्यानंतर तुम्हाला इकडे हे सर्वंट रूम म्हणा किंवा तुम्हाला स्वतःचं ऑफिस बनवायचं म्हणलं तर तुम्ही इथं ऑफिस बनवू शकता। इथे ऑफिस बनवा, ऑफिस किंवा मग सर्वंट रूम जर तर सर्वंट रूम इकडे राहील आणि तुम्हाला ह्यांच्यासाठी परत एक बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट चांगल्या क्वालिटीचं इकडनं पण त्यांनी दिलेलं आहे। अधिक सगळ्यात पहिली गोष्ट, मी जर हा दरवाजा ओपन म्हणजे ही जर विंडो ओपन केली तर तुम्हाला याच्यामध्ये हवा म्हणा, हे बघू शकता संध्याकाळचं ऊन तुमच्या आता ह्या सर्वंट रूममध्ये म्हणा किंवा तुमच्या ऑफिसमध्ये संध्याकाळचं ऊन ऑलरेडी आलेलं आहे। म्हणजे हे सुद्धा रूम तुमचं उन्हानं सकाळचं नाही पण संध्याकाळचं रूम आलं तुम्हाला इकडून परत तिथे स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला मिळते, हवा पण मिळते। अशा पद्धतीचं हे तुमचं असणारं सर्वंट रूम किंवा तुम्हाला जर ऑफिस बनवायचं म्हणलं तर ते ऑफिस होऊ शकतं। अशा पद्धतीचं हा प्रकार झाला। त्याच्यानंतर जेव्हा आपण पुढे येणार आहोत तुम्हाला इमिडिएटली एक गेस्ट रूम आहे। गेस्ट रूमची साईज एवढी मोठी ठाण्यामध्ये आत्ता तुम्हाला मिळणार नाही आहे। एवढी मोठी साईज जी आपण साईज बघतो ही साईज ठाण्यात आपल्याला मिळणार नाही। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जर आपण आलो तर हा सकाळचं ऊन तुमचं हे रूम कव्हर करतं आहे। आणि ही तुम्हाला वॉकिंग बाल्कनी आहे किंवा स्टँडिंग बाल्कनी आहे, ही इथून जर बघितली तर अशी लांब लचक इथून तुम्ही तिथपर्यंत जरी गेलात तरी तुम्हाला तिकडे इतकी लांब बाल्कनी तुम्हाला ह्या घरामधनं ह्या बेडरूममधनं मिळते। आणि विशेष म्हणजे ह्या बेडरूममध्ये परत जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं चांगलं मोठं प्रशस्त तुम्हाला ह्या इथपर्यंत एवढं मोठं बाथरूम पण तुम्हाला मिळतं। मला असं वाटतं हे जागवारची फिटिंग केलेलं सगळं आहे
ही साईज मिळणं थोडं अशक्य आहे। आणि नंतर ज्यावेळेला गेस्ट बेडरूमच्या बाहेर आपण येणार त्यावेळेला तुम्हाला इथे परत 2 साईडला असणारं प्लॅटफॉर्म किचन आहे, जे हेही खूप सुटसुटीत आणि मोठं आहे। ह्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तर बघा, ही हवा एवढी मोठी हवा तुम्हाला इकडनं पण ह्या किचनला सुद्धा तुम्हाला हवा मिळते संध्याकाळची। आणि नंतर परत इकडे जरी आला तर तुम्हाला इकडे पण एक स्टँडिंग चालायला फिरायला जर बघितलं तर तुम्ही इथून बाल्कनी जे चालू होते तिथपर्यंत तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मिळते। आणि समोर तुमचा जो व्ह्यू आहे शहराचा व्ह्यू म्हणा किंवा मग हे सगळं डोंगर बिंगर तुम्हाला इकडनं तुमच्या घरामध्ये दिसतात। आणि तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये दुसऱ्यांचं स्विमिंग पूल क्लब हाऊस पण तुम्हाला खाली दिसेल, मात्र दुसऱ्यांचा आहे पण ते व्ह्यू वाईज जर विचार केला त्यासाठी असणार आहे। मग हे किचन ह्या साईडला तुम्ही बघितलं तर फ्रीज तुमचं लागू शकतं प्रॉपरली। आणि इकडे आलात तर परत तुम्हाला तुमच्या किचनमधलं सगळं स्टोरेज बनवायचं म्हटलं तरी तुम्ही बनवू शकता, किंवा तुम्हाला असं वाटतं आम्हाला इथं मंदिरच बनवायचं, तुम्ही इथं मोठं मंदिर पण आतल्यात घरामध्ये नक्की बनवू शकता। म्हणजे अशा पद्धतीचं प्रावधान तुम्हाला इकडं मिळालेलं आहे। परत तुम्ही इकडे येणार त्यावेळेला एवढा मोठा पॅसेज मिळतो आणि मग हा तुमचा भला मोठा असणारा हॉल आहे, जो ह्या साईडपासनं इथपर्यंत जर गेला असा प्रशस्त आणि खूप मोठा असणारा हॉल। अधिक जर तुम्ही हाईटचा विचार केला तुम्ही बघू शकता, हाईट पण याची खूप मोठी आणि चांगली प्रशस्त हाईट पण तुम्हाला मिळते। आणि तेच हॉलपासनं ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत तर तेच तुम्हाला ते बेडरूम ते तिथपासून तुमची ही बाल्कनी दिसते। समोर तुम्हाला जे तुम्हाला आता सांगतोय हे जे तुमच्या ॲम्युनिटीज येणार आहेत ह्या तुमच्या खाली ॲम्युनिटीज सगळ्या येणार आहेत, ह्या सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला खाली मिळतील। आणि समोरून जरा सध्या तात्पुरता जो व्ह्यू आहे तुम्हाला हा असा व्ह्यू राहणार आहे। भविष्यात ज्यावेळेला ही बिल्डिंग पूर्ण होईल त्यावेळेला हा व्ह्यू मात्र जाईल असं धरून चाला। पण हॉलची साईज बघा, ही हॉलची साईज परत मिळणे नाही आहे, कारण एवढा मोठा हॉल अशा पद्धतीची हवा आपल्याला ठाण्यात मिळणं थोडंसं कठीण होईल, कारण हे जुनं ते सोनं म्हणतो त्या पद्धतीचं आहे। परत तुम्हाला इथे एक कॉमन वॉशरूम दिलेलं आहे, जे तुम्ही बघू शकता इथे, तेही जागवार फिटिंग्स आहेत तुम्हाला सुसज्ज आहे। OCCC ह्या बिल्डिंगची सगळे आलेले आहे। कोणत्या बँकांकडनं लोन घ्यायचा आपण विचार केला तर आपल्याला कोणत्या बँकांकडनं ह्याला लोन 100% मिळेल। त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही ह्या बेडरूमला येणार आहात तर बेडरूमची साईज तुम्हाला बघून कळेल की किती मोठा हा बेडरूम आहे। याच्यात पण संध्याकाळचं ऊन तुमचं ह्या बेडरूमला ऑलरेडी आलेलं आहे, सकाळचं ऊन ह्या बेडरूमला मिळणार नाही आहे। परत इथे तुम्ही जर आला तर बाथरूम साईज बघू शकता किती मोठी आणि प्रशस्त बाथरूमची साईज आहे। इकडे जरी क्रॉस व्हेंटिलेशनसाठी विचार केला तर हे ओपन केल्यानंतर परत इकडे तुम्हाला हवा, ह्या घरामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट आणि सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, हवा खूप मोठी आहे। रूमच्या साईज मात्र खूप मोठमोठ्याल्या आहेत। आता हे बेडरूम बघा तुम्ही, असंही परत ह्या बेडरूमला इकडे आल्यानंतर तुम्ही इथे आला तर परत इथं तुम्हाला ती जी स्टँडिंग बाल्कनी आहे ती तिथपासून परत तिथपर्यंत ही परत स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडे व्ह्यू वाईज बघितलं तर डोंगर हा सिटी हे तुम्हाला तुमच्या ह्याच्यातनं नक्की दिसतंय। आणि हे बघा, हे बेडरूमची साईज किती मोठं बेडरूम आहे, एवढं मोठं बेडरूम भविष्यात मिळणं माझं तर म्हणणं कठीण आहे। हे एक बेडरूम झालं। त्याच्यानंतर ह्याच्या जस्ट आपण अपोजिटला परत जर आलो तर याच्या अपोजिटला पण तुम्हाला एवढं मोठं एकदम प्रशस्त एकदम चांगल्या पद्धतीचं, मी चालतोय बघा किती पावलं चालतोय तरी एवढं मोठं बेडरूम संपत नाही, एवढं मोठं बेडरूम तुम्हाला इकडनं मिळेल। अधिक इकडे जरी आलात इथं पण परत तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी मिळते। ही स्टँडिंग बाल्कनीत आपण राहिलं इथून तिथपर्यंत अशी तुम्ही चालू शकता, कंटिन्यू वॉक करू शकता, एवढी मोठी बाल्कनी तुमच्या घराला नक्की आहे। समोर जर बघितलं तर हाय स्ट्रीट मॉल आहे, समोर जर बघितलं लेक सिटी मॉल आहे, समोर जर बघितलं सिटी गोयंका शाळा आहे, कापुर्डी जंक्शन आहे, भविष्यात येणारं मेट्रो स्टेशन ही बाजूला तुमच्या लागून असणार आहे। तुमच्या घरामधलं जर तुम्ही बघितलं तर रुस्तम दिसतो तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपरली दिसतं। ह्या बेडरूमच्या सायझेस, ह्या फ्लॅटमध्ये असणारी हवा ही भविष्यात मला नाही वाटत की असं सगळीकडेच असं मिळू शकतं। आता हे झालं बेडरूम। त्याच्यानंतर परत तुम्हाला इथे कपाटं भरण्यासाठी वेगळी जागा पद्धतशीरपणे इथे व्यवस्थित दिलेली आहे। आणि मग परत इथे एक मोठ्या पद्धतीचं आहे परत एक बाथरूम तुम्हाला इकडे मिळतं, ह्याच्यात जरी क्रॉस केलं तर सकाळचं इथं ड्राय बाल्कनीसाठी तुम्हाला इथे एक वेगळी जागा परत तुम्हाला इकडे उपलब्ध करून दिलेली आहे। सकाळचं ऊन सकाळचं इकडनं तुम्हाला इथे ह्याच्यात सुद्धा येणार आहे, ह्या बेडरूममध्ये त्या बेडरूमला पण येणार, इकडे पण येणार। तर ह्या अशा पद्धतीचं हे तुमचं बेडरूम झालं। आता त्याच्यानंतर आपण हे झालं, हवा बघा हवा खूप आहे। त्याच्यानंतर आता शेवटचं बेडरूम आपलं बाकी असणार आहे, आपण त्याच्यात खरं आलो आहे। आता हे झालं इथपर्यंत तुमचं येण्याचं। आता हा तुमचा बेडरूमचा एवढा मोठा एरिया आहे, किती मोठं बेडरूम तुम्ही बघू शकता। एवढं मोठं बेडरूम मी म्हणतो की परत तुम्हाला ठाण्यामध्ये मिळणं कठीण आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटते ह्या पद्धतीचं बेडरूम, ह्याची हाईट आणि परत या असणारी स्टँडिंग बाल्कनी एवढी मोठी तुम्हाला मिळेल। त्याचा व्ह्यू जरी आपण विचार केला तर समोर तुम्हाला सुंदर असा चांगला व्ह्यू आत्ता मिळणार आहे ह्या साईडचा। हे झालं तुमचं बेडरूम। याची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त आहे, छोटी साईज नाही आहे। ज्या लोकांना मोठ्या घराची अपेक्षा आहे, खूप मोठा कार्पेट पाहिजे, त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप चांगली असू शकते। आणि इकडे जर आपण आलो तर परत तुम्हाला इथे मग वॉशरूम आहे, बाथरूम आहे,
इथे पण तुम्हाला कपाटं ठेवण्यासाठी परत एक वेगळी जागा उपलब्ध केलेली आहे आणि इथे परत ड्राय बाल्कनीसाठी म्हणा किंवा बाल्कनी म्हणून तुम्ही हे जर वापरायचं म्हटलं तर तुमचा हा जर दरवाजा उघडला तर तुमचं ते घर त्या बेडरूमला पूर्णपणे हवा या घरामध्ये खेळतीच राहणार आहे. हवा हा विषय इथे तुम्ही सोडून द्या, कारण इथं खूप हवा असणार आहे. बघा दरवाजा. त्याच्यानंतर ह्या साईडला जर आलं तुम्हाला इथं परत मोठं प्रशस्त असं बाथटब लावता येईल. एवढं मोठं बाथरूमची सुविधा इथं बाथटब लावलेलं नाही आहे, पण तुम्ही लावू शकता. आणि ह्या साईडला पण जरी आपण ओपन केली खिडकी तर हे परत तुम्हाला इथे परत जागा बघा. इथे बघा आवाज येतो, इतका आपटतोय की इथे तुम्हाला ड्राय बाल्कनी वॉशिंग मशीन तुम्ही इकडनं ह्या साईडला ठेवू शकता. अशा पद्धतीचं परत हे तुमचं बाथरूम पण आहे. खूप सुंदर आणि चांगला मोठा. ज्या मंडळींना असं वाटते प्रशस्त घर हवं, प्रशस्त बेडरूम पाहिजे, सगळं प्रशस्त पाहिजे, हवं पण पाहिजे आणि वास्तूच्या हिशोबाने जर बघितलं तर बघा नॉर्थला घर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते हे जे घर आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डिझाईन केलेलं आहे. कार्पेट वाईज पण ते मोठं आहे. जाणवणार तुम्हाला फ्लॅटमध्ये आल्यानंतर की हो हे कार्पेटचं घर मोठं आहे म्हणून. आता हे जे घर आहे हे घर आपल्याला ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन सगळं मिळून 5,60,00,000ला मिळणार आहे. त्याच्यात पण जर आपण समजा पेमेंट त्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्याचा विचार झाल्यानंतर त्यात कमी होण्याचे चान्सेस आहेत. पण ज्याचं मोठं बजेट आहे, ज्यांना अशाच पद्धतीचं घर हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप सुंदर आणि चांगला आहे. ठाण्यात भविष्यात परत असा ऑप्शन मिळणं मला असं वाटतं की कठीण असणार आहे. तुर्तास थांबतो मंडळी. आमचे व्हिडिओ आपल्याला कसे वाटतात नक्की सांगा. आम्हाला कमेंट्स करा, शेअर करा, सबस्क्रायबर्स करा. जास्तीत जास्त आमचे व्हिडिओ बघा आणि जर हा फ्लॅट बघायचा असेल तर आम्हाला फोन करा. आम्ही हा फ्लॅट तुम्हाला नक्की दाखवून देऊ. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.